अशी पण काही माणसं असतात ना छायाताई, जी तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये भेटतात आणि ऑफकोर्स म्हणजे इन्स्पायर, मोटिवेट करतात. ती सगळी माणसं तर असतात. पण अशी काही माणसं असतात, जी तुम्हाला अशी मेंटली अचानक 1-2 वर्ष पुढेच नेतात. असं काहीतरी बोलून किंवा असा काहीतरी इन्फ्लुअन्स त्यांचा असतो, की तुम्हाला कळतच नाही, की येस. तुमची प्रगतीच झाली अचानक. अशी कोणती माणसं होती, ज्यांनी तुला विचारांनी खूप पुढे पुश केलं बऱ्याच वेळेला? अशी ना खूप माणसं माझ्या वाट्याला आली अगं. वेगवेगळ्या टप्प्याला आली. काही माणसं त्यातून सुटून गेली, पण आली अशी वाट्याला. आणि म्हणजे अचानक तू सांगतेस तसं होतं, की अरे यार, म्हणजे कळलंच नाही ह्या माणसाने, म्हणजे हा माणूस एवढं कधी आपल्याला देऊन गेला. सो म्हणजे फक्त अभिनय क्षेत्रात नाही, बाकीच्या वेळी पण. आणि ते जास्त महत्त्वाचं Right. असतं. हां, कलाकारासाठी लोकांना वाटतं, की अरे कलाकार म्हणजे फक्त आपल्याला पडद्यावर दिसतोय तसं असं छान, अरे वाव यांचं किती छान लाईफ आहे. पण नाही, पर्सनल लाईफमध्ये आपल्याला खूप गोष्टींना तोंड द्यावंच द्यायचं असतं. आणि ते खूप म्हणजे ती वेळ खूप महत्त्वाची असते. तर मी या बाबतीत लकी आहे, की मला अशी खूप माणसं माझ्या वाट्याला आली, की जेव्हा जेव्हा असं वाटत होतं, की अरे यार, मी हरून जाण्याची भीती अशी, आपण कितीही म्हटलं ना, की अरे मला काही नाही, अशी काही भीती आहे, पण येते प्रत्येकाच्या आयुष्यात, ती वेळ येते. सो त्यावेळी माझी काही माणसं आहेत, माझा मित्रपरिवार. मी मित्रपरिवाराच्या बाबतीत ना खूपच लकी आहे. म्हणजे ते कायम माझ्याबरोबर असतात. आणि अभिनय क्षेत्रातले म्हटलं शशांक शेंडे आहेत, किशोर कदम, नागराज तर आहेच, रवी आहे, ही सगळी हक्काची माणसं आहेत. देन मित्रमैत्रिणी म्हणजे कॉलेजपासूनची मैत्रीण आहे सुषमा, सुषमा आहे, पप्पी, अशा खूप मुली आहेत. मग आता राहुल साळवे म्हणून माझा मित्र आहे, ज्याला असं म्हणजे माझा मित्रपरिवार आहे ना, की मी रात्री म्हणजे 2-2:30ला पण त्यांना फोन करू शकते, की यार होतं ना, मला कसं तरी होतं यार, मला कळत नाही आहे मला काय होतंय, पण मला त्रास होतोय. तर तो त्रास आहे ना, काय होतोय तो मला नाही कळत, पण त्यांना कळत असतो, की हिला कशामुळे त्रास होतोय. सो अशी बरीच माणसं आहेत अगं. तर नाव माझी अशी खूप मोठी यादी यादी आहे. आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे ना स्ट्रगल च्या काळात आपल्याकडे हातात पैसेही नसतात. तर मग मी तर असंही केलंय, की अरे यार, ₹100 दे ना, किंवा प्रवास करून जायचं आणि समोरच्याच कडून, अरे यार वो रिक्षा का पैसा दे ना. तर म्हणजे आज जे काही आहे ना, तर म्हणजे ही सगळी त्या सगळ्या माणसांची देण आहे. आणि थँक गॉड की अशी माणसं वेगवेगळ्या येस. टप्प्यांमध्ये, कारण हे खूप मला तर खूप वाटतं की ती माणसं खूप लकी असतात, ज्यांना फार छान मित्र मंडळी येस. मिळतात. मी त्यात खूप श्रीमंत आहे. मी म्हटलं, मला आता कोण कोण बोलतं रे, की काय ह्या क्षेत्राचं काही खरं नसतं, पुढे काय. तर मी त्या सगळ्यांना सांगते, म्हणजे खरं तर असं असतं ना, मी आपले कदाचित नातेवाईक हे भीती घालत असतात, पुढे काय. आणि मित्र आपल्याला तेवढेच आहे ना करत असतात, बिनधास्त अरे असतात. आपण आहे ना, काय कशाला घाबरतेस. सो मी मग त्यांना सांगते, की म्हटलं मला काही गरज नाही आहे माझं टेन्शन घ्यायची. म्हटलं माझं टेन्शन घ्यायला बरेच लोक आहेत, बराच माझा मित्रपरिवार आहे. सो त्या बाबतीत मी एकदम नशिबाने.